नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोक पाहत होतो, त्याच्यावरून त्याचे लाईफ लेसन पाहत होतो. तर अर्जुन विषाद योगमधील आत्तापर्यंत आपले 13 श्लोक पूर्ण झालेले आहेत. हा आहे 14वा श्लोक. सुरू करूया. राधे राधे म्हणून. ततः श्वेतैरः यर्युक्त महती स्यंदनी स्थितौ माधवाः पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदधमतु. याचा अर्थ किंवा स्पष्टीकरण असे की शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. आता याचं जे लाईफ लेसन आहे किंवा थोडीशी अजून माहिती ती मी याच्यात कव्हर करते, कारण लाईफ लेसन याचे 2 व्हिडिओ तयार होतील. श्वेत अश्व म्हणजे पांढरे घोडे. श्वेत म्हणजे व्हाईट, पांढरं. पवित्रता, स्वच्छता, शुद्ध विचार. घोडे म्हणजे इंद्रिये व मनाची शक्ती. याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपली इंद्रिये व मन शुद्ध व संयमी असतात तेव्हा जीवनरथ योग्य मार्गाने धावतो. महान रथ. हा रथ म्हणजे मानवाचे जीवन. मानवाचे जीवन मोठे आहे, परंतु ते योग्य दिशेने नेण्यासाठी सारथी हा हवाच. भगवान श्रीकृष्ण ते परमात्मा, मार्गदर्शक, सद्गुरू व या पृथ्वीचे पालन करते आहे. जेव्हा जीवन रथात भगवान श्रीकृष्ण किंवा आपले जे इष्ट आहेत त्यांना आपण सारथी करतो तेव्हा आपल्या जीवनातील बराचसा गोंधळ नाहीसा होतो आणि आपल्या ध्येयाकडे आपला प्रवास सुलभ होतो. तर पांडव म्हणजेच अर्जुन म्हणजे आपला जीवात्मा, जो सतत संघर्षात असतो. कधी गोंधळलेला असतो तर कधी धैर्यवान असतो. अर्जुन हा बराचसा आपल्यासारखाच असतो, नाही का, जो आपल्या जीवन युद्धात प्रत्येक वेळेस मार्ग शोधण्याचा आणि धैर्याने उभे राहण्यासाठी नेहमीच संघर्ष करत असतो. दिव्य शंखनाद. शंख म्हणजे आत्म्याच्या जागरणाचा नाद, जो केवळ युद्धाचा संकेत नाही तर धर्मासाठी उभे राहण्याची घोषणा हा शंखनाद करतो. तर या व्हिडिओचं जे काही स्पष्टीकरण होतं आणि थोडक्यात त्याच्यात लाईफबद्दलही सांगितलं गेले, तर ते मी इथंच संपवते. लाईफ लेसन याच्यावरून काय मिळतो अगदी परफेक्ट तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की सांगा. राधे राधे. धन्यवाद.